कंटिन्यू. सो फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, आज जो मी तुम्हाला टॉपिक टीच करत आहे हा या चॅप्टरचा सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे, जे डेरिव्हेशन पेपर मध्ये कन्फर्म विचारल्या जाणार. आणि जर डेरिव्हेशन नाही विचारलं तर याच टॉपिक वरचं 3 मार्क्सचं प्रॉब्लेम पेपर मध्ये कन्फर्म येते. एक तर डेरिव्हेशन येणार 3 मार्क्स साठी, किंवा याच डेरिव्हेशन वर डिपेंड 3 मार्क्स साठी काय येणार आहे, प्रॉब्लेम. तर टॉपिक खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे. राईट डाऊन द क्वेश्चन. derive the expression for rise of liquid level inside the capillary tube. Derive the expression for, काय बोललो मी, rise of liquid level inside the capillary tube. ओके, आधी ही डायग्राम ड्रॉ करा फास्ट. ड्रॉ द डायग्राम फास्ट. चला आता इकडे लक्ष द्या. गेल्या 2 लेक्चर पासून आपण सेम थेरी लिहित आहोत. आता सुद्धा तुम्हाला सेम पॉइंट लिहायचा आहे. लक्ष द्या. कन्सिडर अ कॅपिलरी ट्यूब. कन्सिडर अ डीप इनसाइड द लिक्विड. जेव्हा मी कॅपिलरी ट्यूब या लिक्विड मध्ये काय करणार, डीप करणार, देन लिक्विड लेवल इज राइजेस इनसाइड द कॅपिलरी ट्यूब. हे शो करायचं बाकी राहिलं. लिक्विड लेवल इज राइजेस इनसाइड द कॅपिलरी ट्यूब. ही लिक्विड लेवल कॅपिलरी ट्यूबच्या आत काय होणार, राइज होणार. आणि आपण ऑलरेडी टीच केलं आहे, जेव्हा लिक्विड लेवल राइज होत असते तेव्हा कोणता शेप फॉर्म होत असते, कॉन्केव. कोणता शेप फॉर्म होते, कॉन्केव शेप इज फॉर्म ऍट एन अँगल थीटा. जो तुमचा कॉन्केव शेप फॉर्म झाला त्याने कोणता अँगल बनवला, थीटा. सो फर्स्ट पॉइंट काय म्हटलं मी, कन्सिडर अ कॅपिलरी ट्यूब. बोला माझ्यासोबत. कन्सिडर अ कॅपिलरी ट्यूब डीप इनसाइड अ लिक्विड, then liquid level is rises inside the capillary tube and concave shape is formed at an angle theta. जशी तुमची लिक्विड लेवल राइज होणार, कोणता शेप फॉर्म होणार आहे, कॉन्केव शेप काय होणार आहे. इज दॅट क्लियर? राइट डाउन. consider a capillary tube deep into the liquid then liquid level is rises inside the capillary tube and concave shape is formed at an angle theta. Concave shape is formed at an angle theta. ओके, कॉन्केव शेप फॉर्म झाला. त्याच खाली लिहा, लेट
small r equal to radius of capillary tube. Small r equal to radius of capillary tube. Capital T equal to surface tension of liquid. T equal to surface tension of liquid. And last, theta equal to angle of contact. Theta equal to angle of contact. After that, आता इकडे लक्ष द्याल सर्वांनी. आता विद्यार्थी मित्रांनो, सपोज हा कंटेनर आहे. काय आहे? कंटेनर. ओके, बॉटल आहे. कोणाच माझी बॉटल नाही असो. हा सपोज आता कंटेनर आहे आणि हा कॅपिलरी ट्यूब आहे. काय आहे? मी जितक्या स्पीडनी कॅपिलरी ट्यूब इन्सर्ट करणार तितक्या स्पीडनी लिक्विड लेवल राईज होणार. यस ऑर नो? काय बोललो मी, समजलं का? मी जितक्या स्पीडनी लिक्विड लेवल इन्साइट करणार तितक्या स्पीडनी लिक्विड लेवल काय होणार? राईज. दुसरी महत्वाची गोष्ट, लिक्विड लेवल जी राईज होणार, लिक्विड लेवल जी काय होणार? राईज. त्यासाठी आणखी एक इम्पॉर्टंट फॅक्टर महत्वाचा आहे. तो म्हणजे त्या कॅपिलरी ट्यूबचा सर्कम्फरन्स छोटा पाहिजे का मोठा पाहिजे? कॅपिलरी ट्यूबचा सर्कम्फरन्स काय पाहिजे? छोटा. ही कॅपिलरी ट्यूबची सर्कम्फरन्स, हा कॅपिलरी ट्यूबचा सर्कम्फरन्स. तर फर्स्ट मध्ये जास्त राईज होणार का सेकंड मध्ये? यामध्ये लिक्विड लेवल राईज जास्त होणार, यामध्ये लिक्विड लेवल राईज कमी होणार. कारण लिक्विड असं जाणार ना. सर्कम्फरन्स जास्त असला तर लिक्विड असं जाणार, सर्कम्फरन्स कमी असला तर लिक्विड वर जाणार. समजत आहे मी काय बोलत आहो तुम्हाला? तर सो अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड लॉ, अकॉर्डिंग टू न्यूटन, द कॅपिलरी ट्यूब एक्झर्ट इक्वल अँड अपोजिट टेन्शन. कॅपिलरी ट्यूब एक्झर्ट इक्वल अँड अपोजिट टेन्शन. जसा तुम्ही कॅपिलरी ट्यूब टाकल्या बरोबर तुम्ही ज्या स्पीडने टाकाल तसाच लिक्विड लेवल काय येईल? राईज. सो इक्वल अँड अपोजिट. तुम्ही करत आहे डीप, लिक्विड लेवल काय होत आहे? राईज. समजत आहे? लिहा. अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड लॉ, according to Newton's third law, the capillary tube exert equal and opposite tension. The capillary tube exert equal and opposite tension. Next point, this tension is divided into two components. This tension is divided into two components. लिहिलं, this tension is divided into two components. काही आठवलं का या शब्दावरून? टू कंपोनंट. सर्क्युलर मोशन नेहमी दोन कंपोनंट राहत होते. एक राहत होता व्हर्टिकल, एक राहत होता हॉरिझॉन्टल. तर टेन्शनला आपण किती कंपोनंट मध्ये डिवाइड केलं? दोन. लिहा त्याखाली व्हर्टिकल कंपोनंट टी कॉस थिटा आणि त्याखाली लिहाल हॉरिझॉन्टल कंपोनंट टी साइन थिटा. किती कंपोनंट मध्ये डिवाइड केलं? दोन कंपोनंट. वर्टिकल कंपोनंट टी कॉस थिटा, हॉरिझॉन्टल कंपोनंट टी साइन थिटा. क्लिअर? यस ऑर नो? त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता वर्टिकल कंपोनंट आणि हॉरिझॉन्टल कंपोनंटचं काम कोणतं आपण ते लक्षात घ्या. वर्टिकल कंपोनंट इज यूज टू राइज द लिक्विड लेवल. वर्टिकल कंपोनंटचं काम कोणतं आहे?
to rise the liquid level inside the capillary tube. Inside the कोणता कंपोनंट? वर्टिकल कंपोनंटचं काम लिक्विड लेवलला राईज करणं आणि होरिझोंटल कंपोनंटचं काम आहे तर हा कॅपिलरी ट्यूब, हा काय आहे कॅपिलरी ट्यूब आणि हा खालचा काय आहे कंटेनर. हा कंटेनर, हा कॅपिलरी ट्यूब. तर कंटेनर आणि कॅपिलरी ट्यूबला परपेंडिक्युलर मेंटेन करणं. कसं मेंटेन करणं? हे कोणाचं काम आहे? होरिझोंटल कंपोनंट. हे परपेंडिक्युलर झाला ना. वर्टिकल कंपोनंटचं काम राईज द लिक्विड लेवल इनसाइड द कॅपिलरी ट्यूब आणि होरिझोंटल कंपोनंटचं काम टू मेंटेन द परपेंडिक्युलर ऑफ कॅपिलरी ट्यूब विथ कंटेनर. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता द होरिझोंटल कंपोनंट इज यूज टू मेंटेन परपेंडिक्युलर ऑफ कॅपिलरी ट्यूब अँड कंटेनर. समजत आहे मी काय बोललो तर? वर्टिकल कंपोनंटचं काम rising the liquid level inside the capillary tube and horizontal component maintain the capillary tube perpendicular with container. लिखा. The vertical component is used the vertical component is used to rise the liquid level inside the capillary tube. Upward total upward force. आता मी काय फाइंड करत आहे? टोटल अपवर्ड फोर्स. टेन्शन झाल्याबरोबर फोर्स अप्लाय होणार. टोटल अपवर्ड फोर्सचा फॉर्म्युला बघा. F इक्वल टू वर्टिकल कंपोनंट इंटू सर्कम्फरन्स. टोटल अपवर्ड फोर्सचा फॉर्म्युला F इक्वल टू वर्टिकल कंपोनंट इंटू सर्कम्फरन्स. कारण फोर्स अपवर्ड मध्ये जात आहे कारण लिक्विड लेवल वर जाणार ना. सो F इक्वल टू वर्टिकल कंपोनंट किती आहे? T cos थिटा. आणि इथे मी इंटू सर्कम्फरन्सच का बरं लिहिलं? कारण मी तुम्हाला आताच सांगितलं होतं लिक्विड लेवल जे राईज होते याच्यासाठी इम्पॉर्टंट फॅक्टर कोणता असतो? सर्कम्फरन्स. सांगितलं मी ऑलरेडी. कारण सर्कम्फरन्स जितकं कमी असणार तितकी लिक्विडची लेवल काय होणार? राईज. सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला 2πr. 2π हा झाला टोटल अपवर्ड फोर्स. राईट डाऊन दिस. त्यानंतर लिहा विद्यार्थी मित्रांनो पुन्हा लेट H इक्वल टू height of liquid level inside the capillary tube. H equal to height of liquid level inside the capillary tube. H म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला? हाइट ऑफ लिक्विड लेवल इनसाइड द कॅपिलरी ट्यूब. त्या खाली रो इक्वल टू डेन्सिटी. रो इक्वल टू डेन्सिटी. स्मॉल g इक्वल टू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी. रो इक्वल टू डेन्सिटी. स्मॉल g इक्वल टू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी. आता पुन्हा बोर्डकडे लक्ष द्या. नाउ weight of capillary tube
काय दिलं मी? नाव वेट ऑफ कॅपिलरी ट्यूब. तर फॉर्म्युला काय असते? W इक्वल टू mg. अरे वेटचा फॉर्म्युला W इक्वल टू mg. अगेन W ॲज इट इज. मास काय असते? व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. मास काय असतो? मास इक्वल टू असतो व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. हा असते मासचा फॉर्म्युला. तर एमच्या ठिकाणी व्हॉल्यूम काय असतो? व्ही. डेन्सिटी किती आहे? रो. जी जसच्या तसा. तर W इक्वल टू झालं व्ही इंटू रो इंटू जी. अगेन वेट ॲज इट इज. आता मला सांगा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असतो? एरिया इंटू, ओके, एरिया इंटू लेंथ. परफेक्ट आहे व्हॉल्यूम एरिया इंटू लेंथ. मग कॅपिलरी ट्यूब म्हणजे, कॅपिलरी ट्यूब मध्ये लेंथ म्हणजेच त्याची हाईट, लेंथ म्हणजेच त्याची काय, तर एरियाचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय होणार? पाय आर स्क्वेअर एच. एरियाचा फॉर्म्युला पाय आर स्क्वेअर. एरियाचा फॉर्म्युला. आणि इथं लेंथ घेऊ का आपण त्याची हाईट घेऊ? तर व्हॉल्यूम काय होणार? पाय आर स्क्वेअर एच इंटू रो इंटू जी. हे समजलं? त्यानंतर महत्वाचा कन्सेप्ट ऍट इक्विलिब्रियम कंडिशन. हे थोडं चांगल्या प्रकारे समजून घ्याल. आता ऍट इक्विलिब्रियम कंडिशन म्हणजे काय? सपोज माझ्या हाती हा छोटासा दगड आहे. छोटासा काय आहे? दगड. तर याचं वेट पण कमी असणार का खूप जास्त असणार? आणि एक हा माझ्या हाती दोन दगड आहे. कोणाचं वेट जास्त असणार? हा फर्स्ट, हा सेकंड. वेट कोणाचं जास्त असणार? सेकंडचं. इथं साचलेलं पाणी आहे. साचलेलं काय आहे? पाणी. स्थिर वॉटर. हा जर मी आता हा दगड जर मी त्यामध्ये टाकला, त्यानंतर हा दगड टाकला, तर कोणत्या दगडामुळे पाणी जास्त फोर्सनं उडणार? सेकंड. यस ऑर नो? म्हणजे वेटवर फोर्स डिपेंड असतो का नसतो? वेटवर काय डिपेंड असतो? फोर्स. म्हणजे जेवढा वेट तेवढाच त्याचा काय लागणार? फोर्स. जेवढा वेट तेवढाच त्याचा काय लागणार? फोर्स. सो ऍट इक्विलिब्रियम कंडिशन वेट इक्वल टू मी काय लिहिलं? फोर्स. किंवा तुम्ही फोर्स इक्वल टू पण काय लिहू शकता? वेट. तर कॅपिलरी ट्यूब जेवढी वेटेड असणार तेवढा त्याच्यावर फोर्स अप्लाय होणार. कॅपिलरी ट्यूब जितकी वेटेड असणार तेवढा त्याच्यावर काय अप्लाय होणार? फोर्स. सो मी पाय गेट कॅन्सल, आर गेट कॅन्सल. इथे राहिला 2t cos थीटा. सो 2t cos थीटा इक्वल टू r h रो g. r h रो g. इथपर्यंत समजला आधी? r h रो g. आणि या साईडला राहिला टॉइस t cos थीटा. आता यावरूनच मी टी ची व्हॅल्यू काढतो. कशाची व्हॅल्यू? तर टी इक्वल टू, टी म्हणजे टेन्शन, हा, टी इक्वल टू 2 cos थीटा डिवाइड होणार. सो आर एच रो जी अपॉन टॉइस कॉस थीटा. या फॉर्म्युल्यांवर डिपेंड खूप सारे प्रॉब्लेम्स येणार आहेत. कोणती पण एक व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायला लावणार. और दोन फॉर्म्युले सॉल्व्ह करून दाखवा लागणार आहे. एक मी टीचा फॉर्म्युला काढला, एक तुम्हाला फाइंड आउट करून दाखवा लागतो एच. तर एच इक्वल टू काय होणार सांगा? टॉइस कॉस थीटा आर रो जी टॉइस टी कॉस थीटा अपॉन आर रो जी. ओके. आणि मग या खाली पुन्हा तुम्हाला लिहावं लागणार
this is called ascent, ASCENT. This is called ascent formula. This is called काय? म्हणजे तुम्हाला क्वेश्चन घुमून फिरून सुद्धा विचारला जाऊ शकतो. तुम्हाला जर विचारलं डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर ascent फॉर्म्युला, काय विचारलं तुम्हाला क्वेश्चन? डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर ascent फॉर्म्युला, तरी हे सेम डेरिव्हेशन तुम्हाला नोट करावं लागणार. क्लिअर? जास्त टफ होतं डेरिव्हेशन का समजलं? कन्फर्म? ओके, राईट डाऊन.